थँक्यू सो मच प्रसाद सवारी. सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती बादलचा पहिला बॉल. यावेळेस मात्र ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता, नाही जमलं. बॉल चालत पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवरती दणदणीत सुरुवात. येतोय चौकार. चला 12वा खेळाडू असेल तर पाठवा. टीम करवले. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 4 धावेच्या साथीनं टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकते. 2 षटकांचा हा देखील सामना असेल. सामी जोडी मैदानावरती खेळत असताना ऑन साईडला खेळतलाय. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल मात्र निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती नजाकत तर दुसऱ्या बॉलवरती ताकद. बॉल सीमा पार. षटकार. अजय आणि बंटी ही जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. मलंगड विभागातून संघ दाखल झाला. करवले संघ तुम्ही पाहता त्यांच्या अगेन्स्ट मैदानावरती खेळतोय टीम घरबई. या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. बादल सबारे गोरदास्त ऋतू फोटोस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न पॉपर बॅटवरती नाहीये तरी देखील बॉल चालला त्याच्या मागे. यष्टीरक्षक स्वतः पोहोचतोय चेंडूवरती. दिनेशला तुम्ही पाहता चेंडूतून घेऊन येईल. दरम्यान एक सिंगल येते मिळते. या सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम करवले. मागील सामना तुम्ही पाहिला असेल. कासगाव संघाला परास्त केलं. टीम टिटवाळा संघाला 3 चेंडूमध्ये सामना फिनिश केला. फुलटॉस होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारलाय. बॉल मात्र नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक मोठा स्ट्रोक. षटकार. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. का बॅटिंग करतोय. एका बाजूला बंटी तर दुसऱ्या बाजूला अजय. ही जोडी तुम्ही पाहता मैदानावरती खेळत असताना अजयने धमाकेदार सुरुवात केली. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट पुढून आला आणि आता तशीच सुरुवात मैदानावरती करत असताना यावेळेस बंटीला तुम्ही पाहताय बादल सबार त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत हल्ला बोल चढवलाय आणि धावफलक आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहताय. खरं तर साता समुद्रा पार देखील ज्या वाहिनीनं आपलं नाव मोठं केलं. गौरव सावंत असतील त्यांच्या साथीनं प्रशांत पवार, आमचे ओमकार असतील कॅमेरामॅनच्या भूमिकेत. त्यांचंही कौतुक व्हायला हवं कारण क्वालिटी विथ क्लॅरिटी त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना तुम्ही पाहताय सातत्याने महाराष्ट्रभर भ्रमण ते करत असतात आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आदिवासी चषक खरवई या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना वाटबॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ओव्हर द यावेळेस देखील चांगल्या चेंडूची सांगता होत असताना सबमरीन डिलिव्हरी डाऊन टू द विकेट. अगदी एसच्या लगेच चेंडू मात्र निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुटकेचा मोकळा निश्वास आता बादलनं सोडला असेल कारण आपण पाहतोय सातत्याने चौकार षटकाराचा पाऊस जरूर पडला. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे परंतु पाऊस नाहीये परंतु चौकार षटकाराचा पाऊस पैदरावरती पडतोय. या वेळेला देखील पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू झटपण आतमध्ये वळला परंतु इथे मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. पंच 22 की लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथे ऍड केली जाईल. षटक क्रमांक पहिला संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा दिनेश आला. दिनेश वाघ. दिनेशचा पहिला बॉल ऑन साईडला खेळलाय. पुन्हा एकदा टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बारी बारी सबकी बारी. पहिली बादल की तो अब दिनेश की कारण तशीच सुरुवात झाली आहे कारण पहिल्या बॉलवरती बादलच्या चौका ठोकत सुरुवात केली. आता दिनेशचं देखील भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड.
असं सांगितलंय बंटीच्या माध्यमातून. इलाका कोणाचाही असो धमाका आमचाच असणार हे सांगत असताना टीम करवले संघाचे बॅट्समन, कारण घरच्या मैदानावरती खेळते टीम खरवई, तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय पाहुणा संघ मैदानावरती खेळतो. यजमान विपक्ष पाहुणे ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट परिचय डिस्ट्रॉय केलंय. दांडी इथे मात्र उखाडून काढले, कारण पहिल्या बॉलमध्ये चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि आता त्याच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना तुम्ही पाहताय दुसऱ्या बॉलवरती फर्दर बंटी बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय आशीर्वादला तुम्ही पाहताय अलर्ट नंबर 3. यावेळेला देखील फुलटॉस होता, पॉपर बॅटवरती नाही, स्क्वेअर लेगला बॉल चाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक दोन दोन गोळीच्या वेगाने ते मात्र धावत पळत पोहोचले. प्रसाद सवारी होते क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने त्याने बॉल अडवला जरूर आणि आता इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पंच किती धावा? 2. दोन धावा. नवीन बॅटर मैदानावरती राजेश येतोय, स्ट्रायकिंग एंडवरती अजय. डॉटबॉलची समाप्ती होत असताना यावेळेला देखील फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला, बॉल मात्र ऑफस्टिकच्या बाहेर निघून चालला. रक्षक बादलने ते मात्र चेंडूला अडवला जरूर, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ती मिळते. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 28 धावा. यावेळेला देखील पुन्हा एकदा तुम्हाला त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. लेग ब्रेक ऑफ ब्रेक साधल्याने तुम्हाला दिनेश वाघच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि आता तशीच फसवी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. ज्या बॅटरला पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता तोच अजय आता मैदानावरती तुम्ही पाहताय पूर्णपणे संघर्ष करतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा गोलगिरकी घेतली होती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु इथे तुम्ही पाहता फक्त मिळेल ते सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. या धावफलक पुन्हा एकदा पूर्णपणे स्थिरावला. षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न. पहिलं इथे मात्र सत्र समाप्त झालं आणि आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 30 धावांचं आव्हान असेल दुसऱ्या सत्रामध्ये. ज्यावेळेस खरबे टीम बॅटिंग करेल त्यावेळेस 30 धावा इथून त्यांना चेस कराव्या लागतील.
20 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यासाठी सलामी जोडी खरबी संघाची दाखल झाली आहे. बादल सवारे आणि दिनेश वाघ तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. प्रल्हाद पहिला बॉल राईट नंबर विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय टिट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर बॉल चालला स्कॉर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधमाका षटकार. पहिल्या बॉलवरती ज्या प्रकारची सुरुवात अजयने केली बादल सवारेच्या अगेन्स्ट चौकार ठोकला होता त्याच प्रकारची सुरुवात आता मैदानाच्या मध्ये बादल देखील करतोय. त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि धावफलक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहता आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर करवले संघ भरपूर दूरवरून इथे मात्र दाखल झालाय. खरवली विभागामध्ये हा संघ दाखल होतोय. यजमान विपक्ष पाहुणे अशी लढत आपण पाहतोय आणि आता सांगितले बादल सवारेनं स्वागत से करेंगे सबका स्वागत आणि पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 24 धावांची गरज जिंकण्याकरिता टीम खरबई संघाला. गोलंदाज प्रल्हाद राईट नंबर विकेट. यावेळी देखील अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर होता. बॉलचा इथे मात्र पाठलाग जरूर केला होता फॉलो केलं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता कारण ऑफ स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता आणि पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. धावफलक टीमची टोटल आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. थोडासा दबाव जरूर आहे प्रल्हाद वरती कारण पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्या अगेन्स्ट ठोकला बादल सवारेनं. अजून एक मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न. फटका फसला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू जज करतोय हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. धक्का पहिला लागेल बॅटिंग करत असताना टीम खरबई संघाला. बादल सवारे बॅक टू द पॅव्हिलियन. बादल सवारने ते मात्र बाद केले कारण खरं तर आदिवासी क्रिकेट म्हटलं तर बादल सवारे असेल दिनेश वाघ असेल कवी शेंडे असतील ही भरपूर मोठी नावं आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय खरं तर पहिल्या बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर पूर्णपणे दबाव होता. तो दबाव इथे मात्र बाजूला सारला. यावेळेस गोलंदाज प्रल्हादच्या माध्यमातून 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅचमध्ये 10 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 23 धावांची गरज टीम खरबई संघाला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो. ऋतिकला तुम्ही पाहता युनाइट नंबर 3 वरती तो दाखल झाला. गोलंदाज सज्ज होतोय प्रल्हाद. या बॉलला देखील चांगल्या चेंडूची सांगता होत असताना टप्पा पडला. भरधा वेगानं बॉल मात्र निघून चाललं रक्षकाच्या हातामध्ये. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. खरं तर सुरुवात धमाकेदार झाली परंतु आता 2 चेंडू सलग डॉट फेकत असताना गोलंदाज प्रल्हादला तुम्ही पाहता खरबई टीमचे भरपूर समर्थक या मैदानावरती आता दाखल झाले. थोडीशी नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर होता. पुन्हा एकदा पाठलाग केला होता चेंडूचा परंतु इथे संपर्क नाहीये. बॅट अँड बॉलचा व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत पोहोचला. धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहतोय 22 धावांची गरज. गोलंदाज प्रल्हाद. चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये खेळ 2 क्षेत्ररक्षक धावतात. खूप मोठी दोरी होती मोठी गॅप होती. त्या दोरीला भेदून दुभागून चिर पाडत फोडत बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावा. याच खेळासाठी तर ऋतिक जाणला जातो. एक बॉल डॉट जरूर आला परंतु पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला सावरलं. चांगली बॅटिंग तो करतोय. चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावफलक पुढे सरकतोय. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 18 धावांची गरज आहे. 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहतोय टीम खरबई संघाचा 24 कॅरेटचं सोनं दिनेश वाघ त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. ज्यावेळेस त्याला संधी मिळेल तो देखील संधीचं सोनं करणार या शंकात नाहीये परंतु सध्याच्या घडीला 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. बॉल मात्र खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसटीच्या लगत बॉल मात्र निघून चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना आणि इथे तुम्ही पाहताय खरं तर एक बॉल बॅटर आपण पाहिलं गोलंदाजाच्या नाबावरती तर एक बॉल बॅटरच्या नाबावरती. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 7 बॉल आणि 18 धावांची गरज टीम खरबई संघाला जिंकण्याकरिता.
शेवटचा बॉल होता. यावेळेस देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न फसला तर नंतर तुम्ही पाहता डॉटबॉलचे समाप्ती होत असताना सलग 2 बॉल आता येथे निर्धाव फेकले. गोलंदाज प्रल्हादच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय आणि टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहता 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तर ज्यावेळेस बॅटिंग करत होते टीम करवले त्यावेळेस आपण पाहिला असाल 19 धावा बदलने खर्च केल्या होत्या. तदनंतर आपण पाहिलं दिनेशनं देखील गोलंदाजी चांगली केली, कारण दिनेशच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तर 10 धावा दिनेशनं खर्च केल्या आणि सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये 12 धावा आता इथे बनल्या जरूर, परंतु येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावाची गरज आहे. म्हणजे ज्या धावा इथे बादलने खर्च केल्या त्याच धावा ते बनवायचे. बॅटिंग करत असताना टीम खरं संघाला स्टॅकिंग केल्यावरती दिनेशला तुम्ही पाहताय जो आतापर्यंत संयमी खेळी करतोय, चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिला. कारण बादलला स्ट्राईक दिल्यानंतर तो मात्र 6 चेंडू नॉन स्टॅकिंग एरियावरती मॅच पाहत होता. पूर्णपणे त्याने अभ्यास घेतला, कशा प्रकारची खेळपट्टी आहे, कशा प्रकारची गोलंदाजी करतात खेळाडू, या साऱ्या गोष्टी त्याने आता पाहिल्यानंतर 7व्या बॉलवरती त्याला देखील संधी मिळाली आहे. पाहायचं इतकंच आहे त्या संधीचं तो सोनं करेल की पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम करवले. कारण असं म्हटलं जातं क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाही आहे. मैदानावरती आता कशा प्रकारचे कामगिरी होणार. बॅटिंग करत असताना बॅटर येथे दिनेश वाघ चांगला क्रिकेट दाखवेल की गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करेल. अजयला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता राऊंड द विकेट ना स्टॅकिंग एरियावरती दिनेश. यावेळेला देखील प्लेक करण्याचा प्रयत्न होता, पायावरती बॉल होता, त्याला मात्र फक्त दिशा दिली आहे. बॉल मात्र निघून चाललाय दन 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 करत. स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक घ्या. ज्या प्रकारची दिनेश वाघची ओळख घ्या ती सुरुवातीने मैदानावरती केली, परंतु अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 5 चेंडूमध्ये 14 धावाची गरज आहे. गोलंदाज अजय चांगली बॅटिंग त्याने केली, आता गोलंदाजी करायची आहे. त्याच्या खांद्यावरती विश्वास दाखवलाय टीम करवले संघाने. ऑन साईडला फटका तर खेचलाय, परंतु पाहावा लागेल टिप्पणी क्षेत्ररक्षक धावा परत पोहोचतोय. एक सिंगल एक दुसरीचा प्रयत्न, 2 धावा मिळतील का पाहावा लागेल आणि इथे मात्र रणीच्या वेगानं चितेच्या चपळाईने या 2 धावा एकवटल्या गेल्या. दिनेशला माहिती आहे चौकार षटकार मारूनच आपण सामना जिंकू शकत नाही होत, तर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं आणि त्याच प्रकारची बॅटिंग आता करतोय. कारण आतापर्यंत तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती संयमी खेळी त्याने केली, 2 धावा इथे एकवटल्या आणि आता येणारे 4 बॉलचा खेळ शिल्लक केला. जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. करवली टीमचे समर्थक हे मत असेल 2 होते बाहेर मैदानाच्या, परंतु दुसऱ्या बाजूला करवली टीम देखील सांगते आम्ही देखील इतका दूरवरचा प्रवास करून करवलीपर्यंत दाखल झालोय. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. गोलंदाज हसलाय जरूर, परंतु नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. 2 धावा सहजरित्या कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु इथे धाव घेतली नाहीये. दिनेशने स्वतःच्या छोट्याशा खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आता स्वीकारली आहे. या मॅच मध्ये त्याला आता चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 12 धावाची गरज आहे. 3 बॉल मध्ये 12 चेस करायच्यात. याच अनुषंगाने आता दिनेश मैदानावरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती ऋतिक, तो देखील चांगली बॅटिंग करतो. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय. 3 बॉल 12 धावांची गरज. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे पाहिलं आशाभूत नजरेनं, परंतु इथे तुम्ही पाहताय पंचांनी कोणत्याही प्रकारचा इशारा दिलेला नाहीये. अजून एक डॉटबॉलची समाप्ती असताना 2 बॉलचा खेळ शिल्लक आता या मॅच मध्ये. जिंकण्याकरिता 12 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होता अजय. यावेळेला देखील बॅटच्या टोळीला चेंडू स्पर्श झाला आणि तदनंतर बॉल मात्र फक्त घरंगळत राहिला. ज्या प्रकारची सुरुवात केली होती बादलने, ज्या प्रकारची सुरुवात केली दिनेशनं, परंतु ज्यावेळेस 2 धावा एकवटायच्या होत्या त्या 2 धावा एकवटायच्या होत्या, कारण ऋतिक देखील चांगली बॅटिंग करत होता, परंतु त्यावेळेस आपण पाहिलं पूर्णपणे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि म्हणून तर म्हटलं जातं पेड़ के टहनी पर बैठा पक्षी कभी टहनी टूटने से नहीं डरता है, क्योंकि उसे विश्वास उस टहनी पर नहीं तो अपने पंखों पर होता है. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय हा सामना इथे मात्र जिंकला टीम करवली संघानं. 30 धावांची गरज होती जिंकण्याकरिता. सुरुवात दमदार जरूर झाली टीम करवली संघाची, परंतु घरच्या मैदानावरती त्यांना देखील नमवलं करवली संघानं आणि तो संघ आता पुढे सरकला. अभिनंदन टीम करवले. हार्ड लक.